मित्रांनो, काल दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला माहिती आहे कर्जमाफीचा अहवाल येणार होता. पीक विम्याचा विषय नेमका काय आहे आणि जे अतिवृष्टीचं गारपिटीचं सध्याचं जे चालू आहे त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेला आहे का, या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट बघणार येतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला माहिती आहे कर्जमाफीची जी समिती आहे प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारच्या समोर येणार होता. मंत्रिमंडळाच्या समोर हा अहवाल आल्यानंतर याच्यावर निर्णय घेतला जातो. तर मित्रांनो, हा अहवाल आज म्हणजे काल येण्याची शक्यता होती, पण हा अहवाल कुठेही आलेला नाही आहे आणि हा अहवाल आलेला नसल्यामुळे आता पुढची जी मंत्रिमंडळाची बैठक आहे ती डायरेक्ट 7 दिवसानं म्हणजे पुढच्या मंगळवारी होणार आहे 14-15 तारखेला. तेव्हा कुठेतरी हा अहवाल येऊ शकतो किंवा मित्रांनो त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतरच्या मंगळवारी म्हणजे या 2 आठवड्यात. म्हणजे आपण पहिल्यांदी पण मित्रांनो एक शॉर्ट रील्स करून सांगितलेलं होतं की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यातच याचा अहवाल येऊ शकतो, बाकी कोणी कितीही जरी काही सांगितलं तरी. सो मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कर्जमाफीच्या संदर्भात अजून अहवाल आलेला नाही, त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की आता जे कर्ज शेतकऱ्यांना भेटायचे असतात ते कर्ज भेटणार नाही येतं, तसे बँकेपर्यंत म्हणजे पोहोचलेल्या नाहीत गोष्टी किंवा मुख्यमंत्र्यांनी तसे काही निर्देश देखील दिलेले नाहीत. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या राज्यात गारपीट खूप चालू आहे आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर सगळीकडे सध्या असं म्हणजे बातमी येऊ शकते किंवा तसं सांगू शकतात की जवळजवळ राज्य सरकारच्या माध्यमातून 124 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली. पण मित्रांनो, यामध्ये जळगाव आणि धुळे या 2च जिल्ह्यासाठी जवळजवळ 22 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. यामध्ये फक्त 15,000 शेतकरी इथं. जर ॲक्च्युअल नंबर सांगायचं झाला मित्रांनो तर 1,94,329 शेतकरी आताचे आणि पूर्वीचे 1,80,574 शेतकरी असे मिळून मित्रांनो हे सगळे शेतकरी तर यांना फक्त राज्य सरकारने घोषणा केलेली आहे. पण ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो 22 कोटीचा जो जी आर आहे तितकाच जी आर काढलेला आहे. त्यामुळे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाच ही सध्या मदत मिळणार आहे कारण त्याचा जी आर आलेला आहे. सो मित्रांनो, हे एक महत्त्वाचे काही अपडेट होते. यानंतर मित्रांनो, कर्जमाफीचा जो अहवाल आहे तो मी तुम्हाला सांगितलं एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो पीक विम्याचा विषय. तर मित्रांनो, मी 8 दिवस झाले व्हिडिओ बनवत नाही आहेत आणि मी कुठली पोस्ट पण टाकलेली नाही आहे. मुळात होतं आहे काय की जे यील्ड बेस जो पीक विमा भेटणार आहे त्यावरच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून संशय घेतला जातो आहे, त्यावर तक्रारी केल्या जात आहेत. पोर्टलला पीक विमा ज्या शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झालेली होती त्यांनाच फक्त दिसतोय, अजून पोर्टलवर देखील पीक विमा भेटत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभाग सोडून द्या, नेमकं कृषी विभाग सांगतोय काय, पण स्वतः कृषी मंत्री असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, यांनी देखील यावर कुठलाही शब्द काढलेला नाही आहे. आणि मागच्या वेळेस म्हणजे या दिवसाखाली मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची बैठक देखील म्हणजे भेट झाली होती, त्या देखील मध्ये काहीही झालेलं नाही आहे. कालच्या मंत्रिमंडळात पीक विम्याबद्दल कुठलंही अपडेट नाही आहे, त्यांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक विमा कंपन्यांना जे पूरक अनुदान जात असतं म्हणजे 2024चं देखील अनुदान बाकी आहे, 2025चं अनुदान बाकी. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मित्रांनो या सगळ्या बाजू येत आहेत आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जर दोषी कोण असेल तर राज्य सरकार आहे. राज्य सरकारच्या मुळात पीक विमा देण्याची इच्छाशक्ती नाही आहे आणि हे बोलून बोलून ह्या पीक विम्याच्या बातम्या ऐकून शेतकरीसुद्धा कंटाळून गेलेत आणि माझ्यासारखे जे लोक बनवतात व्हिडिओ त्यांनासुद्धा कंटाळा आला आहे. कारण की मित्रांनो, आपण शेतकऱ्यांप्रती किती सिरियस आहोत हे आपल्याला राज्य सरकारकडून नेहमी कळते. सो पीक विम्यासंदर्भात मित्रांनो कसलेही अपडेट नाही येतं, कारण की माझा हेतू असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. पीक विम्यासंदर्भात मित्रांनो सध्या तरी कुठलेही अपडेट नाही येतं. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा दिसतोय त्यांना अत्यंत कमी एकदम म्हणजे हजारात 2,000, 4,000, 6,000 असा पीक विमा दिसतोय आणि बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा दिसतच नाही. कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते. दुसरं मित्रांनो, कर्जमाफीच्या अहवालाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात हा अहवाल येऊ शकतो. त्यामुळे सध्या जो कर्ज देण्याची प्रक्रिया चालू होत असती ती देखील प्रक्रिया नाही आहे. आणि अतिवृष्टीचं गारपिटीचं जे अनुदान आहे मित्रांनो ते पहिलंच 4,000 कोटीचं अनुदान देणं राज्य सरकारच्या माध्यमातून बाकी आहे.
कृषी यांत्रिकीकरणाचे पैसे देखील वाढवले असं सांगितलं जाते. पण मित्रांनो 24-25 आणि 25-26 असं एकत्र मिळून हे पैसे दाखवले जात आहेत. सो या राज्य सरकारचा प्रत्येक गोष्टीत जुमला आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना कुठेही सिरियस घेण्याची मनस्थिती या राज्य सरकारची नाही आहे. त्यामुळे हेच काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते. या राज्य सरकारचा कराव तेवढा निश्चित कमी आहे. सो हे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या मित्रांनो. माझा नेहमी प्रयत्न असतो, माझा नेहमी हा हेतू असतो मित्रांनो, की मला यातून काही म्हणजे तुम्ही बघितले व्हिडिओ नाही जरी झाले पण तुमच्यापर्यंत खरी ही माहिती पोहोचली पाहिजे. सो हेच तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील जर काही नवीन अपडेट आले मित्रांनो तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.